श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही हा संदेश आता पाहत असाल, याचा अर्थ असा की ही देवाची इच्छा आहे, म्हणून आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे। हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकावे अशी देवाची इच्छा आहे, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका। आज देव तुम्हाला महत्वाचं काही सांगू इच्छित आहे। माझ्या प्रिय बाळा, आज आनंदी हो, कारण आनंदाचे वारे तुझ्या दिशेने वाहत आहे। कारण एक प्रिय उपस्थिती तुझ्या आयुष्यात परत येत आहे। काहीतरी आश्चर्यकारक गोष्टीसह तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे, जे तुला आनंदी करतील। आनंदी दिवसाची कल्पना कर। तू खूप आनंदी होत आहेस। लवकर एक आनंदाच्या बातमीचा कॉल तुला येणार आहे। तुम्ही ते डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण ते मला दिसत आहे। तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे। स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा। हृदयात प्रेम असेल तर काहीही कठीण नाही। जेव्हा हृदय समजते तेव्हा काहीही अशक्य नाही। जेव्हा देव हृदयात असतो तेव्हा काहीही जड नसते। आपल्या हृदयाला सांगा की दुःखाची भीती ही दुःखापेक्षा वाईट आहे, आणि स्वप्नाच्या शोधात जा। बऱ्याच काळापासून तुम्हाला असे वाटले असेल की तुमच्या जीवनातील काही गोष्टी हरवल्या आहेत किंवा ते स्थानाबाहेर आहेत। कदाचित तुम्ही एखाद्या चिन्हाची, चमत्काराची किंवा गोष्टी चांगल्या होत असल्याची आश्वासनाची वाट पाहत आहात। हाच तो क्षण आहे जेथे तुमचे देवदूत आनंदी आहे, कारण ते तुमच्या जीवनात परत येत आहे नवीन आशेचा किरण घेऊन, नवीन वाटचालीसह, जेथे तुम्हाला कोणी दुखी करू शकणार नाही। जेथे तुमची वस्तू, तुमची व्यक्ती कोणी चोरू शकणार नाही। विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा। देव तुम्हाला म्हणत आहे, सकाळच्या सूर्याप्रमाणे जो थंड रात्रीनंतर पृथ्वीला हळुवारपणे उबदार करतो, ही दैवी उपस्थिती तुमच्या हृदयात परत प्रकाश आणि उबदार आणण्यासाठी आहे। हा संदेश तुमच्या जीवनात अंतहीन प्रार्थनेची वाट पाहत असलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आहे। ही दैवी उपस्थिती तुमच्या हृदयात परत प्रकाश आणि उबदारपणा आणण्यासाठी आहे। स्वीकार असल्यास 1111 टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब करा। मला माहित आहे की तुमच्या आयुष्यात अद्याप मोठा बदल झालेला नाही, पण तुम्ही एका महत्वाच्या, खूप महत्वाच्या गोष्टीच्या जवळ आहात। ती गोष्ट तुम्हाला, तुमच्या परिवाराला आनंद देणारी आहे। वेळ तुम्हाला उत्तम प्रतिसाद देईल। तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा। तुमच्या कामाच्या संबंधित अधिक ज्ञान गोळा करा। तुम्हाला आलेला प्रत्येक आव्हान एक पाऊल आहे तुमच्या वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाच्या दिशेने। त्यामुळे मी तुमच्या समोर जी संधी आणणार आहे ती गमावू नकोस। नवीन संधी तुझ्या मार्गावर येत आहे, ज्या तुला तुझ्या आयुष्यात उंच शिखरावर घेऊन जातील। आश्रूमध्ये घालवलेल्या रात्रीचे तुमच्यामध्ये शहाणपण आणि शक्तीचे बीज पेरले आहे। आता तुम्ही उभे राहा, पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अधिक केंद्रित आणि अधिक दृढ। तुमच्या एकांत मधल्या शांत क्षणात स्थिर व्हा। काही वेळा गोष्टी कठीण असतात, त्या काळात देवावर विश्वास आणि स्वतःवर विश्वास ठेवा।
विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. तुला असं वाटत असेल की माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असावे, तर तुला नेहमी काही गोष्टींचं पालन करावं लागेल. ते म्हणजे प्रथम सत्य सांगणे, दुसरं सर्व प्राण्यांशी दयाळूपणाने वागणे, तिसरं मन आणि इंद्रियांवर नियंत्रण, क्षमतेनुसार सेवा आणि परोपकार करणे, आई वडीलधाऱ्यांची सेवा करणे, नम्रता आणि नैतिकतेने परिपूर्ण असणे, तुझ्या दारात घरी आलेल्या अतिथींना सेवा देणे, धार्मिकरित्या पैसे कमवणे. स्वामी पुढे म्हणतात, जो इतरांच्या संपत्तीचा लोभी नाही, जो दुसऱ्या स्त्रीकडे वासनेने पाहत नाही, जो कोणावरही टीका करत नाही किंवा गप्पा मारत नाही, ज्याची सर्वांशी मैत्री आणि दया आहे, जो हळूवार बोलतो, मनमानी वागण्यापासून दूर राहणारी आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थ असते, स्वर्गात जाते, त्याला कधीच माझ्या आशीर्वादाची कमी पडत नाही. जो भक्त माझी सेवा करतो, माझे हे वचन पाळतो, त्याच्यावर कधीच कुठले संकट येत नाही. प्रारब्ध खूप बलवान आहे, जीव त्याप्रमाणे भोगतो. बेशुद्ध अवस्थेमुळे एखादा जीव झोपू शकतो, पण त्याचे नशीब सदैव जागृत असते. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे. जितका दुर्बळ आणि अक्षम माणूस तितकाच देव अधिक शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. माणसाची अतूट श्रद्धा हे ईश्वराचे आशीर्वाद मिळण्याचे साधन आहे. म्हणून जीवन जगत असताना देवाची साथ असणे, गुरुची साथ असणे खूप महत्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला हवे असलेले पाहिजे असेल तर आधी तुम्हाला तुमचे अंतःकरण शुद्ध करण्याची गरज आहे. देव सत्य आहे आणि तो लोकांच्या हृदयात वास करतो. देवावर खरी भक्ती आणि श्रद्धा असेल तर त्याचा आशीर्वाद नक्कीच पडतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी केवळ मस्तक टेकणे पुरेसे नाही. जेव्हा आपण आपल्या डोक्यासह आपले मन टेकवतो, तेव्हा त्याचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.